पशुसंवर्धन विभागामध्ये बऱ्याच दिवसाची जी प्रलंबित पदभरती होती, ज्यामध्ये क्लास 1 जागेच्या संदर्भात, तर त्या संदर्भात आयोगाकडे 2795 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. त्याच्यामुळे या पदभरतीच्या संदर्भात जे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जसं की याची पात्रता काय असेल, सिलेबस काय आहे, साधारणतः परीक्षा कधी होऊ शकते, वयाच्या काय अटी आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पहा. प्रत्येक गोष्ट तुमची इथं क्लिअर होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पशुसंवर्धनच्या संदर्भात जी महत्त्वाची माहिती दररोज अपडेट जे आहेत, या अपडेटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे आपली, तो टेलिग्राम जॉईन करून ठेवा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत जे या डिग्रीमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हे लेक्चर नक्की पोहोचवा. का तर या विभागात बऱ्याच दिवसाची भरती नसल्यामुळं हे गडी सध्या गार आहेत, शांत आहेत, की त्यांना असं वाटतं की इथं काय होणारच नाही. परंतु आता तसं नाही, हे पदभरती आलेली आहे किंवा लवकरच येणार आहे. तर बघूयात एक एक करून सगळा मुद्दा काय आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, ही पशुसंवर्धन विभागाची जी बॅच आहे, क्लास 1 ची पद आहे, 4999 फीज आहे, लेखी प्लस मुलाखत या सगळ्याची तयारी इथं होईल. म्हणजे यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे त्यामध्ये लाईव्ह लेक्चर डेली होणार, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PYQ पेपरचं विश्लेषण होईल, संभाव्य मॉक टेस्ट होतील, जे काय एखादी एक्झाम पास व्हायला लागतं तेवढं सगळं तज्ज्ञ मार्गदर्शकामार्फत आपण इथं करून घेत आहोत. तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी स्क्रोल पट्टीवरचा नंबर किंवा ॲपची लिंक आहे त्यावरती जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. काय अडचण आली तर त्या नंबरवरती कॉल करा. तर माहितीकडे आपण वळूया. 3 ते 4 मिनिटात सगळी माहिती तुम्हाला सांगतो, व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघा. तर पहिला विषय आहे की हे ट्विट पंकजा मुंडे ज्या आपल्या पशुसंवर्धन मंत्री आहेत, यांनी सांगितले की पशुसंवर्धन सेवा गट अ मधल्या क्लास 1 मधल्या 2795 पद भरण्यासंदर्भात MPSC आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आलेलं आहे. मागणी पत्र गेलं की पदभरतीचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे या ठिकाणी वित्त मंत्रालयानं त्या पदासाठी पगार देणार असं येस म्हणलं तरच काय जातं, मागणी पत्र जातं. म्हणजे ऍड यायला जे काय टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर झालेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता ऍड कधी येईल याची वाट न बघता अभ्यासाला सुरुवात करा. का तर होतं काय, ऍड आल्यावर परीक्षेचा ड्युरेशन जर कमी राहिला तर मग मात्र आपल्याला एवढी मोठी ऍड असते आणि संधी बघा कधीतरीच येत असते आणि कधीतरी आलेली संधी हुकली मग ती कधीच येत नसती. म्हणून आतापासूनच यात आहात ना तुम्ही, अभ्यासात तयारी सुरुवात करून द्या. तर बघा, पहिलं क्वालिफिकेशन काय, पशुवैदिक शास्त्र किंवा पशुवैदिक शास्त्र किंवा पशुसंवर्धन विभागातील पदवी, आपण ज्याला BVSC म्हणतो किंवा ॲनिमल हजबंड्री म्हणतो. तर हे जे ह्यातून जी डिग्री झालेली आहे बघा, डिप्लोमा नव्हे, ह्याचे डिप्लोमा पण असतात. पण या डिग्री झालेले जे विद्यार्थी आहेत हेच विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत. हा पहिला विषय लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे विद्यार्थी तर पात्र असणार आहेत. ही डिग्री का जो भारतीय पशुवैदिक परिषद कायदा 1984 नुसार ही डिग्री आहे. तुम्हाला नक्की लक्षात येईल, तुमच्याकडे डिग्री असेल ना तर तुम्ही इथं पात्र आहात. पुढचा विषय वयाची अट, 18 वर्षापासून 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी, इतर कॅटेगरीसाठी 43 वर्ष आहे. आणि त्याच्याबरोबर माजी सैनिक यांच्यासाठी सुद्धा यामध्ये पद रिक्त ठेवण्याची तरतूद आहे. का तर यांचा स्पे केला तरी 7व्या नुसार आहे बघा, 56,100 ते 1,77,000. सध्या हा स्पे स्केल आहे 87,500 ते 2,16,000. एवढा मोठा स्पे स्केल असणारी नोकरी आहे बघा. स्पे स्केल काय हलका फुलका नाही. आता याचा सिलेबस, आता यामध्ये कसं आहे बघा, याला 200 मार्काची लेखी परीक्षा आणि 50 मार्काची मुलाखत आणि पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे हा डिस्क्रिप्टिव्ह नाही, 4 पर्याय देणार, ऑब्जेक्टिव्ह ऑफलाईन पेपर असतो. आता यामध्ये सामान्य ज्ञान आणि विषयाशी संबंधित घटक. सामान्य ज्ञान मध्ये काय बघा, पहिला मॅटर पुढे जाण्याच्या अगोदर बघूयात की याला 1/4 एवढं निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 एवढं निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकले की एका प्रश्नाची मार्क जाणार, असं मार्किंग सिस्टम आहे. आता यामध्ये सामान्य ज्ञान जो घटक आहे हा घटक अभ्यासाला 25% राहतो.
म्हणजे 75 प्रश्न टेक्निकल राहतात आणि 25 प्रश्न सामान्य ज्ञान. त्यामध्ये चालू घडामोडी, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, एक वर्षभराच्या चालू घडामोडीचा अभ्यास प्लस माहितीचा अधिकार. आता इथं थोडेसे रिफॉर्म होऊन ह्यात बुद्धिमत्ता येण्याची शक्यता आहे. एवढे ऍड होऊ शकतं का, तर आता सध्या जवळजवळ ऍप्टिट्यूड बेस्ड परीक्षा घेतल्या जात आहेत बौद्धिक अभ्यास विद्यार्थ्यांचा चेक करण्यासाठी. त्याच्याबरोबर याचा पॉइंट नंबर 2, जसं की टॉपिक्स रिलेटेड टू एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे जे BVSC किंवा एच मध्ये तुम्ही शिकला, वेटरनरी मेडिसिन आहे, वेटरनरी सर्जरी आहे, वेटरनरी गायनेकोलॉजी आहे, त्यानंतर दुसरा आहे पॅरा क्लिनिकल सब्जेक्ट, जसं वेटरनरी पॅथॉलॉजी, वेटरनरी पॅरासिटॉलॉजी, वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, वेटरनरी फार्मिकोलॉजी, लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट आहे, वेटरनरी पब्लिक हेल्थ आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की प्री क्लिनिकल सब्जेक्ट जसं की वेटरनरी अॅनाटॉमी आहे, वेटरनरी फिजिओलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे वेटरनरी. त्यानंतर ॲनिमल प्रोडक्शन मध्ये जे येतात बघा की वेटरनरी ॲनिमल हजबंड्री किंवा लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट, कॅटल, पोल्ट्री सायन्स, शिप, गोट वगैरे ह्या गोष्टी. आणि त्याच्याबरोबर ॲनिमल न्यूट्रिशन, ॲनिमल जेनेटिक्स, ब्रीडिंग, हे तुम्ही डिग्री जे शिकलेलं आहे. फक्त डिग्री शिकताना आपण काय केलेलं असतं की डिग्री बेसनं एक डिस्क्रिप्टिव्ह सेमिस्टर काढण्यासाठी अभ्यास केलेला असतो आणि 4ही वर्षाचं कॉमन पॅकेज घेऊन ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायला थोडीशी एनर्जी जास्त लागते, म्हणजे बेस पक्का लागतो. आणि सगळंच क्युम्युलेटिव्ह एकत्र अभ्यास करण्यासाठी एक प्रॉपर मार्गदर्शन लागतं आणि प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल असते. का तर ज्याही टेक्निकल एक्झाम महाराष्ट्रात निघतात, ड्रग इन्स्पेक्टर निघो, फूड सेफ्टी ऑफिसर निघो किंवा वेटरनरीच्या एक्झाम निघो, अशासाठी आपली ओळख खूप मोठी आहे हे विद्यार्थ्यांना बऱ्याचशा माहीत आहे. त्यामुळं जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी जनरली मी सांगतो अभ्यासाला लगेच सुरुवात करा, का तर ही संधी खूप मोठी, एवढी मोठी पदभरती या विभागात भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा महाराष्ट्र निर्मितीपासून आतापर्यंत झालेली नाही. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला एवढ्या मोठ्या पदभरतीला सामोरं जायला मिळतंय. त्याच्यामुळे अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.